बाळासाहेबांसह आनंद दिघे सुद्धा गायब. शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भला मोठा फोटो पाहून राऊत संतापले. पुण्यात अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर बॅनर शेअर करत राऊतांनी या मुद्द्यावरून टीका केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल पुणे दौऱ्यावर आले होते आणि त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहा यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून पुण्यात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. यातील शिंदे सेनेकडून लावण्यात आलेला एक बॅनर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो नसल्याचे सांगत त्यांनी शिंदे सेनेवर टीका केली. राऊतांनी पोस्टमध्ये म्हटले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कुठे? सोडा, श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले आहेत. काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्ज आहेत. बहुधा मालकांना चालत नसावेत. हळूहळू ढोंग उघडं पडत आहे. बघा, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे एक नंबरचे ढोंगी आणि भंपक आहेत. हिंदू हृदय सम्राटांचे खरे वारसदार वगैरे म्हणतात ना स्वतःला. आनंद दिघे माझे गुरु. कसले गुरु? बाळासाहेब ठाकरेंचा तुमचा काय संबंध? काल घाबरले. अमित शहा एक तर काळोखात आले 2 वाजता घाबरून जनतेला. आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना. त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही. का भीती वाटते? मालकांनी सांगितलं आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. ते दिसलं ना काल पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून, त्यांचाही फोटो नाही. हे ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.